पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारच्या दौऱ्यावर. राजगीर इथे नालंदा विद्यापीठाच्या नवीन इमारत परिसराचं करणार उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 17व्या हप्त्याचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. डाळी तेलबियांच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासह निर्यात वाढीवर पंतप्रधानांनी दिला भर. लोकसभा विजयानंतर पहिल्यांदाच वाराणसी इथे गेलेले पंतप्रधान गंगा आरतीमध्ये सहभागी आणि त्याचबरोबर काशी विश्वनाथ मंदिरातही केली पूजा. नवा टपाल कायदा देशभरात लागू. नागरिक केंद्रित आणि केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं सुविधा देण्याच्या नव्या कायद्यामध्ये तरतुदी. नवी दिल्लीत झालेल्या प्रदेश भाजपाच्या नेत्यांच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्याची चर्चा. राज्य भाजपात कोणतेही संघटनात्मक बदल होणार नाहीत, देवेंद्र फडणवीस यांची माहिती. प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड. राज्य निवडणूक आयोगाकडून राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. मतदान आणि मतमोजणी 12 जुलैला होणार. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते विनोद गणात्रा यांना बालचित्रपट सृष्टीतल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्कार जाहीर. सोलापुरात सांगोला तालुक्यातल्या चिकमहूद इथे ट्रकच्या धडकेत 5 महिलांचा मृत्यू, 2 महिला गंभीर जखमी. आणि फिनलँड इथल्या पावो नुर्मी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं घडवला इतिहास. नमस्कार. 8:30च्या बातमी